उर्मी, ये ना ये. तुलाच बोलवायचा विचार करत होते. का हो माई? अगं म्हटलं पूजा अर्चेचं हळूहळू तुला सांगून ठेवावं सगळं. म्हणजे माझ्या माघारी तुलाच सगळं सांभाळायचंय ना. असं का बोलताय माई? बरं, मी हयात असतानाच तुला सगळं सांभाळायचंय असं म्हणूया. मठाधिपतीण झालीस की घरचे देव तुझ्याच ताब्यात देणार आहे. घरचं सगळं देवदेव तुलाच बघायचंय. म्हणजे मी सांगायला असेनच ग, पण तुला हळूहळू माहिती व्हायला हवी ना सगळी. आपण देवपूजा झाली ना की लगेच तुळशीची पूजा करतो. आणि तुळशीला उदबत्ती लावायला विसरायचं नाही हं. आणि देवपूजेचं पाणी असतं ते येऊन तुळशीला घालायचं. उद्यापासून घे बाई एक एक जबाबदारी. यांनाही जरा बरं वाटेल आणि माझाही भार हलका होईल. करशील ना उद्यापासून तुळशीची पूजा? हो. मग देवपूजेचं तुला शिकवीन सगळं हळूहळू. देवपूजा हे किंवा रामचंद्रच करतात, पण पूजेची सगळी नीट तयारी करणं, त्यांना हवी ती वस्तू हाताशी देणं, हेच मोठं काम असतं बाई. हे तर एक एक तास पूजा करतात. आणि पूजा करताना पठण चालू असतं त्यांचं. बोलत नाहीत काही, खुणेनं सांगतात. आपण त्यांच्या मनातलं ओळखायचं आणि त्यांना काय हवी ती वस्तू त्यांच्या हाताशी द्यायची. आज मी केली तुळशीची पूजा, उद्यापासून तू करत जा. आज फक्त हळदी कुंकू वाहा आणि आरती घे. मी यांना चहा देऊन येते. आणि पंत सचिवांची सून आहेस तू. पूजा अर्चा करताना दोन्ही खांद्यांवरनं पदर हवा. आपल्या घरची पद्धत आहे ती. माझ्या आणखी काही अटी आहेत. माझ्या मुलीवर कर्मकांडांची कुठलीही सक्ती केली जाणार नाही. तिला घरकाम करायची इच्छा नसेल तर तसं करण्याची कोणीही जबरदस्ती करणार नाही. आणि तिला शिकण्यासाठी किंवा काम करण्यासाठी कुठलाही अडसर येणार नाही. वासू तसं करणारच नाही बाबा. त्याच्या घरच्यांचं काय? मी शब्द देतो, त्यांच्याकडूनही असं काही होणार नाही. आज तुझा शब्द मला स्टॅम्प पेपरवर सहीच्या रूपात हवाय. यू नेव्हर नो. मला सांग, तुझ्या फोनमध्ये ते रेकॉर्डिंग करताना लाल लाईट सुरू होतो का? अरे स्मार्टफोन्स मध्ये नसतं असं. तुझ्या फोनचं सांग. ए वासू, तू आता मला घाबरू नको. घाबरवायचं काय? तुझा फोन आहे, तुला माहिती पाहिजे ना. नाही नाही होत. म्हणजे तसं जर झालं असतं तर मला कळलं असतं ना. नाही होत, नाही होत. अशा किती रेकॉर्डिंग केल्यात तू? पहिलीच आहे. उत्तम. चला आता. काय झालं? कुमुदवहिनी, काय झालं? तुझं काय झालं? कुठे काय? मग इकडे कशाला आली होतीस? अहो साखर संपलीये. मग तीच घ्यायला आले होते. असं आहे होय. मला वाटलं. काय वाटलं? तुम्ही काहीतरी केलंयत का? काही लपवताय का तुम्ही? साखर सांडली माझ्याकडून. तीच तर भरायला मी आली आहे. त्यात काय एवढं? ह्याच डब्यातली साखर सांडली माझ्याकडून सगळी. मग आता? माझ्याकडून सगळी साखर सांडली ना, म्हणून मला खूप भीती वाटतेय ग. तू कोणाला सांगू नकोस. हा, नाही सांगणार मी. पण आता मला तुम्हीच बनवलेला चहा प्यावा लागेल. हो देते ना मी. चल देते. हा थांब. हा देते मी. देते हा मी तुला. थोडासाच घेशील ना ग? हा बोल आता. काय? तेच जे तू बोलणार होतीस ते. आता बोलून काय फायदा आहे? म्हणजे झालं ना ते सगळं. ते तुझ्यासाठी, पण मी आयुष्यातनं उठले ना ग. असं काही नाहीये. दादांच्या नजरेतून उतरले मी. हे चिडलेत माझ्यावर. नाव टाकलं त्यांनी माझं. त्याला तुम्हीच जबाबदार आहात.
अगं तूच सांगितलं होतंस मला. पुरावा काय आहे तुमच्याकडे त्याचा? अगं तू तुझ्या मनाला विचार. झालं गेलं गंगेला मिळालं. जाऊ दे ना आता. आहात ना तुम्ही या घरात, कोणी काढलं नाहीये ना तुम्हाला. मग कशाला उगाच जुना चघळत बसायचं? तू असं का केलंस माझ्या बरोबर? मी काहीच केलं नाहीये. तुला माहितीये तुमचा प्रॉब्लेम माहितीये तुम्हाला. तुम्ही तेच उघडत बसता, पुढेच जात नाही. माझा संसार पडायला लागला ना ग. अहो त्याला तुम्हीच दोषी आहात. मी यापुढे मदत करणार नाही तुला. कसली मदत? उर्मीबद्दल काय काय तेच सांगणार नाही. म्हणजे? तू साधं खाजगीमध्ये मला काही सांगत नाहीस, मग मी कशाला सांगू मला जे उर्मीबद्दल माहिती आहे ते. हे जर दादांना कळलं तर? काय सांगा ना. जाऊ दे, नको, असू देत, सोड. हो असं काय करताय? नको बाई, चूक माझीच झाली, सोड आता. तुमचीच चूक होती. आपली मैत्री संपली, जाऊ देत. अशी कशी मैत्री संपली? आपण एकत्र राहायला हवं. तू असा दगा दिलास मला. दगा? तुम्ही मला दगा दिलाय. तुम्ही माझं नाव घेतलं नसतं तर मी तुम्हाला वाचवलं असतं. तुम्ही माझं नाव घेऊन माझी घराबाहेरच वरात काढायला निघालात, तर मी काय करणार? हे लग्न मोडण्यासाठी तुम्हाला बांगड्या दिल्या होत्यास की नाही? हो, पण ते दादांना सांगायची गरज नव्हती. मग काय सांगायचं? हो सांगायचंच काहीतरी. माझंच चुकलं. मी आता तुझ्या नादाला लागणारच नाही. अहो असं काही करायची गरज नाहीये. झालं ते झालं. तू असा प्रसंग आला असताना तर तशीच वागली असतीस. असा प्रसंग नेहमी येत नसतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याशी बोलला असतात तर तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढलं असतं मी. तुम्ही चुकलात. तुम्ही पहिले माझं नाव घेतलं. तुम्ही दगा केलात. मग तुमचा घात केला नसता तर मलाच घराबाहेर जावं लागलं असतं. आणि मुख्य म्हणजे माझ्यासाठी दादा खूप महत्वाचे आहेत. बाबांनंतर तेच जवळचे आहेत माझ्यासाठी. त्यांच्या नजरेतनं उतरले असते तर आयुष्यातनं उठले असते मी. अगं मग तू दादांची आत्ता अशी का वागतेस? त्याला माझी कारणं आहेत. कसली? दादांना फसवणं हा माझा हेतू नाहीये. पण आता फसवते तर आहेसच ना. हो असं तुम्हाला वाटतंय. बाबांना माहितीये मी असं का करते. अगं पण तू दादांसमोर खोटं बोललीस. तुमच्यामुळे बोलावं लागलं मला. हे सगळं करताना माझा विचार तरी केला होतास का ग? तुम्ही तरी कुठे केला होता? तुम्ही काय करत होता तिकडे? काय चाललंय? अगं तू 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 चल, तू चल बाहेर चल. काय करताय तुम्ही? असू. झाले? हो, तुमचं काहीतरी कारस्थान चालू आहे माझ्या विरुद्ध. कारस्थानं करायची सवय तुला आहे. काहीतरी चाललंय तुमचं. काय करताय तुम्ही? अगं असं काही नाहीये. मला दाट संशय येतोय. तुम्ही चोरून ऐकत होतात का आमचं बोलणं? मी कुमुद वहिनींना बरं वाटावं म्हणून बोलत होते. केव्हापासून होतात तुम्ही दारात? काय शिस्त आहे तुमच्या डोक्यात? माझ्या विरुद्ध काय करणार असाल तर आधीच सांगून ठेवते. माझ्या वाटेला जाऊ नका तुम्ही. काय म्हणाले मामा? आजीचा नंबर पाठवतायत. अरे वा. आणि हो, पुनर्वसू आणि उर्मिताईचं लग्न कोर्टात झालंय.